हरिओम नमस्कार। तर आज इथे तुम्हाला दाखवणार आहे नवीन ट्रेंड चालू असणारी शॉर्ट बाही पप्सवाली आणि खूप सुंदर आणि छान प्रकारे। तर आपली नेहमीची बाही आहे अशा पद्धतीने ही बाहीचा आकार देऊन घ्यायचा, साधं जे नेहमीची बाही आहे त्यापेक्षा। आणि त्यानंतर इकडल्या साईडला आपलं जे काही मुंड्याचा आकार वगैरे आहे ते देऊन घ्यायचा। आणि त्यानंतर इथे बघू शकता इथं 3 इंचाचा किंवा 2.5 इंचाचा अशा प्रकारे गोल शेप देऊन घ्यायचा। ह्याचं मी कटिंग आधीच केलं होतं, त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे टीचिंग कशा पद्धतीने करायचं। तुम्हाला जर ह्याचं म्हणजे परफेक्ट पेपर कटिंग जर हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। त्यानंतर मी जे वरचा कपडा होता त्याला मला थोडासा जॉईंट द्यावा लागला, तो मी जॉईंट देऊन घेतला होता। तर ह्या बाहीला कडला लेस होती, लेसला बरोबर साईडून काय होतं असं रेडीमेड गोट होता तयार, त्याच्यामुळे मी आतल्या साईडून बाही न पलटता आतल्या साईडून लावून घेतलेले आहे। इथे बघू शकता जशी मी इथे लावून बाही घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाही जॉईंट करून घ्या। अगदी व्यवस्थित प्रकारे जॉईंट करून घ्यायची बाही। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने म्हणजे बाही पलटायची नसते त्यावेळेला थोडीशी आतल्या साईडूनच लावून घ्यायची, कारण रेडीमेड वर्क पुढल्या साईडला असला की बाही आपण पलटू शकत नाही। पलटल्यानंतर कसं आपोआप फिनिशन येतं बाहीला। तर अशा पद्धतीने मी बाही लावून घेतलेले इथं बघू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने बाहीची घडी घालून घ्यायची। जिथं 3 इंच होतं तिथं आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडासा कट देऊन घ्यायचा आहे आणि इकडल्या साईडला पण मध्य सेंटरला कट द्यायचा, जेणेकरून आपल्याला प्लेटा पाडणं अगदी सोपं जाईल। इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत जशा मी इथे घेत आहे। त्यानंतर तर बाहीला तुम्ही बघू शकता रेडीमेड गोट आणि वर्क आहे तयार, त्याच्यामुळं आतल्या साईडून मी बाही लावून घेतलेली आहे। त्यानंतर समोरासमोर अशा प्लेटा लावून घ्यायच्या पप पडण्यासाठी। खूप सुंदर आणि छान ही बाही झालेली आहे। शॉर्टमध्ये सुद्धा घातल्यानंतर खूप कस्टमरना छान वाटली। तर हा व्हिडिओ बघू शकता, अगदी छान सुंदर प्रकारे ही पप बाही तयार झालेली आहे। माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका। तर मी हा ब्लाऊज तयार माझा झालेला आहे इथे। तर हा 1 टक्स ब्लाऊज आहे। तर ज्याची साईज लहान आहे त्यांनी 1 टक्स ब्लाऊज शिवला तरी खूप सुंदर दिसतो। त्यानंतर इथं मी शोल्डर जोडलं होतं, बरोबर मध्ये सेंटरला आपण जे मध्ये कट मारलेला असतो बाहीला तो बरोबर शोल्डरच्या सेंटरला ठेवायचा, जेणेकरून बाही जोडल्यानंतर बरोबर पप्स आपला मध्ये येतो, म्हणजे तिरका होत नाही। नवीन असतात त्यावेळेला काय होतं तिरका वगैरे होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही मध्ये सेंटर काढून बाही अर्धा इंचानं दोन्ही साईडून वेगवेगळ्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची। जसे मी इथं करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घ्या। अशा पद्धतीने जॉईंट केल्यानंतर आपल्याला डबल शिलाई काम करून घ्यायचं आहे। इथे मी धागा कट करून वगैरे घेतलेला आहे, मी डबल शिलाई पण केलेली आहे। अशाच पद्धतीच्या नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ हवे असतील बाहीविषयी वगैरे तर कमेंटमध्ये नक्की करा। कमेंट खूप कमी येतात, त्याच्यामुळे कसं तुमच्या कमेंट आल्यानंतरच मी तुम्हाला व्हिडिओ हे करू शकते, त्याच्यामुळं कमेंट करायला अजिबात विसरू नका। किती सुंदर प्रकारे हा पप दिसत आहे बघू शकता किती छान आणि किती लुक बाहीला आलेला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। त्यानंतर इथे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे। फिटिंग वगैरे मी काही दाखवलेलं नाही, कारण ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती फिटिंगचं वगैरे ब्लाऊजचं आहेत। तर बघू शकता किती लुक छान आला आहे आणि सुंदर प्रकारे आली। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।